चेंडूत 18 रनांची आवश्यकता आहे। बघूया आता देवदास टीमचे मयूर आनंदराव पाटील आणि अमोल पाटील हे काय करतात ते तर दिसेलच सर्वांना। हे बघूया आता काय होतं। हे षटकार मारलेला आहे आता 5 चेंडूत 12 धावांची जरूरत आहे। ये वा षटकार। आता 4 चेंडूत फक्त 6 धावांची आवश्यकता आहे देवदास टीमला। ये मयूर ओ अरे यार काहीच नाही झालेलं आहे। 2 बॉल आणि 7 धावांची आवश्यकता बघू शकता आपण आता देवदास टीम आणि अरे यार मॅच फिरलेली आहे। एक बॉल मध्ये फक्त 6 धावांची आवश्यकता बघू शकता ते काय होतं तर अरे यार देवदास टीम येणे हार मारलेली आहे। हे बघू शकता तुम्ही सेलिब्रेशन। नेहमी आपण हप्त्यातून 2-3दा बॉक्स बुक करत असतात तुम्हाला माहिती आहे। तर त्या अनुषंगाने आता आपण असं ठरवलंय की बॉक्सचा एक व्लॉग तयार करायचा आपण ज्या नेहमी आपल्या मॅच होतात त्या मॅचांसाठी। तर त्यासाठी आपली नेहमी दरवेळेस काय असतं माहिती का 2 टीम ठरलेल्या असतात त्याच रेग्युलर टीम असतात प्लेअर चेंज होत नाही। तर आपण त्या टीमचे नावं घेतलेले आहे ते नावं मी तुम्हाला पुढच्या प्रमाणे सांगतो। अमोल गुजर हे आपल्या टीम तेरे नामचे कप्तान आहेत। त्यांच्या टीम मध्ये स्वतः मी खेळतो आणि महेंद्र पाटील हे टीम देवदासचे कप्तान आहेत। तर चला टॉसचा टाइम झालेला आहे करा टॉस करा काय म्हणताय काटा। आणि दरवेळेसपेक्षा अपेक्षेसारखे आम्ही टॉस हारलेले आहेत फिल्डिंग करायची आहे ठीक आहे करू तुम्हाला ओके 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 जसं तुम्हाला सांगितलं की माझी फिल्डिंग आलेली आहे तर मग मला आता कोणत्याही परिस्थितीत फिल्डिंग करावी लागेल म्हणून मी पुढचं सूत्रसंचालनाचं काम टीम देवदासकडे देतो। महेंद्र दादा हाँ बोलो 6 ओव्हर्सनी मॅच काय टार्गेट ठेवणं 6 ओव्हर मॅच आहे कम से कम 90 ते 100 आज मेंबर वगैरे चांगला जमेल जमू देऊ ना मग आपण काही हलकात का हो आपलं जो टार्गेट जर असता ना की आपण जितत असतो देखो आता तेच ना बडा थंगा भली आला आपला काय वाजता काही हरकत नाही पडतो आपण आता बॅटिंगला आम्हाला माते मयूरभाई उतरेला मयूरभाई ओपनर रास दरवेळेला आणि हे पाहुणे दरवेळेला पार्टी बदलू केव्हा इकडं तर केव्हा तिकडं अरे गरजेनुसार खेळतात आणि हे आमचे मामाश्री मथय्या मुरलीधरन खतरनाक स्पिन बॉलर आहेत। अंपायर खूप दिवसानंतर आले तर यांना सेट व्हायला खूप थोडा वेळ लागेल 1-2 मॅच। पहिल्याच बॉलला बवाल झाली आहे 9 बॉल बद्दलची हा आणि अंपायर चेंज झाले अंपायर कॅप्टन काय आहे रेड बॉल कप्तान श्री आपलं काय म्हणणं आहे काय टोटल आमचं असं म्हणणं आहे की आम्ही आता तुम्हाला काय टीम देवदासला यावेळेस बी सिरीज दरवेळेस सारखे आम्हीच घेऊन जाऊ दरवेळेस सारखं दरवेळेस सारखे आम्ही जास्तीत जास्त चान्स मारलेला आहे आधीपासून आणि यावेळेस पण आम्ही सिरीज 3 महिन्यापासून सर्व सिरीज हारता हो तुम्ही आमचे इंजर्ड माई 2 बॉल 33 वाईट ही बॉलिंग कुठून शिकली तुम्ही कोणा जोडनं ट्रेनिंग घेतली मी स्वतः शिकलोय बॉलिंग तुम्ही स्वतः इन्व्हेंट केलेत का
मी श्री प्रमोद पाटील वडोदेकर आज बॉलिंग करणार आहे. बघा कशी पहिलाच हे बॉलर विकेट. हे असे प्लेयर स्वतःची वाहवाही स्वतः करता. ओ बापरे. नो. मित्रांनो, टीम देवदास फक्त 57 रनांवर गारद झालेली आहे. 58 रनांचं टार्गेट आहे. मॅच सुरू व्हायच्या पहिले बडा बडा बाता आणि टॅच डॅश खाता लाता. पण चलो, काही विषय नाही. आमच्याकडून ओपनिंग करतायत चेतन पाटील कलालीकर आणि प्रमोद छोटू पाटील वडोदेकर. बघूयात. आणि तोच मयूर आनंदराव पाटील बॉलिंगला उतरलेला आहे, जो सुरुवातीला फॉर्म दाखवत होता आणि 3 छक्क्यांमध्ये गारद झाला होता. तोच. चलो, मयूर आनंदराव पाटील ऋषी जोरात्रॉनी विकेट घेतलेली आहे. चेतन पाटील कलालीकर यांची विकेट घेतलेली आहे. ठीक आहे, आमच्याजवळ दिग्गजांची कमी नाही आहे. दुसरा दिग्गज मैदानात अमोल पाटील. ऋषी पाटील स्वतः आपले जे ब्लॉगर आहे ते आलेले मैदानावर. छक्का. कुकाल कोटलीचे अमोल गुजर 6 मारलेला आहे. कुकाल कोटलीचे अमोल गुजर 6. ऋषीला तडाखा दिलेला आहे. पुन्हा देणार का तडाखा? नाही. ओ माय गॉड. बॉल पुढे पकडलेला आहे. खोटं बोलू शकत नाही, कॅमेरा बघतोय. हा बॉल काय द्यायचा? डेट द्यायचा का? सिंगल काढलेला आहे, काय अडचण नाही. केपी रन किती झालेले? केपी रन 19 रन. त्यांच्या फिल्डिंगची झलक दाखवतोय तुम्हाला. अजय दादा फिल्डिंग करताना. मयूर आनंदराव पाटील आणि कॉर्नरला उभे अमोल दादा रेल्वे. ऋषी बॉलिंग करतोय. बघू काय होतं या बॉलमध्ये. मारलेला आहे. सिंगल निघेल वाटतं. ओके. सिंगल निघतोय. ओके. सांगताना दुःख होतंय की अमोल गुजर आउट झालेले आहेत. 2 ओव्हर आपला 20 रन स्कोर आहे वाटतं. ठीक आहे, स्वतः मला बॅटिंगला जावं लागेल असं वाटतंय. आहे योगेश दादा. भागून जाओ. हा, भागून जाईन. कट लागला तर बराबर. अरे बाप रे. 4 रन. नवीन बॅट्समन केपी. ओ बाप रे. सटीक बॉलर एकदम. अमोल पाटील रेल्वेकर. स्वतः जयेश इथे खेळायला आलेले आहेत आणि हा पहिलाच बॉलला सिक्सर मारलेला आहे. ओ उत्कृष्ट आहे आपले. उत्कृष्ट फिल्डिंग झालेली आहे. उत्कृष्ट फिल्डिंग ऋषी. 5 बॉलमध्ये 1 फिल्डिंग लावण्यात येत आहे. पण बघूया आपले जयेश पाटील 5 बॉलमध्ये 1 रन मारतात की सुपर ओव्हर आणतात. आणि हा डॉट बॉल मागे मारलेला आहे आणि ही मॅच 1 रनाने जिंकलेली आहे. जयेश भाऊ आपण वरती बॅट करू शकता. बघता पहिल्या मॅच मध्ये आपल्याला 57 रन लागत होते, 58 रन लागत होते. आपण मारून दिलेले पहिली मॅच जिंकली आहे. 0-1 झालेला आहे. पुढे बघू आता काय होतं. महेंद्र पाटील बॉलिंगवर, अम्मू बॉल बॅटिंगवर. ओके ठीक आहे. 1 बॉल 0 पडू शकता का? नाही. 1 बॉल 0 रन. बघू काय होत आहे. ओ नो, समोरच मारलाय. वेल फिल्डिंग महेंद्र दादा. 0 रन आहे आतापर्यंत. अमोल गुजर काही करताय का? नो. परत प्लेस केलाय. पुन्हा पडू शकता का 1 रन? नाही. धांदल. महेंद्र दादांची वेल बॉलिंग. कमबॅक, खतरनाक कमबॅक म्हणू शकता तुम्ही याला. 4 बॉलात 0 रन दिले. जे की हे बॉक्स क्रिकेट आहे, इथे 0 रनाला खूप जास्त महत्व आहे. आणि काय केलंय? अरे बलिदान दिलंय का? चूक केलीये, फार मोठी चूक केलीये. या विकेटवरून मयूर दादांना काय म्हणायचंय मयूर तुला? आत्महत्या केली बॅट्समन. आत्महत्या. ओके ठीक आहे. चेतन पाटील कलालीकर. पिंट्या भाऊ बॅटिंगला. 5 बॉल मेडन जाईल का ओव्हर? बघूया काय होतंय. नाही. चेतन पाटील, पिंट्या भाऊ 6 मारलेला आहे. द मॅन. वाव. बॅट्समॅनचं मन खसकलं गेलं नाही पाहिजे, त्यासाठी मी यावर मिडन काढलेली. काय मोठं मन म्हणावं लागेल. गुड दादा महेंद्र दादा. नाही. जबरदस्त.
पण चेतन दादा तुम्हाला मानावं लागेल. ओव्हर मेडन नको जायला म्हणून त्यांनी मला 6 मार दिला. ओके. कोण आलाय बॉलिंगला? अजय दादा, वरडीचे अजय दादा. समोर केपी. बघूयात काय होतंय. मारतोय का केपी? मारलाय ना केपीने. 6 मारलाय डायरेक्ट. वा 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 केपी. दुसरा बॉल डॉट होता. तिसरा बॉल काय होतंय? पुन्हा 6. अरे केपी काय खातो? काय खातो? कलालीकर काय खातो केपी? 3 बॉल 12, 3 बॉल 18 रन आणि झडकवलाय. काय सिंगल का? नाही नाही, सिंगल मिळालेला आहे. वेल फिल्डिंग अजय दादा. अजय दादांची ओव्हर 5 झालेली आहे. 2 ओव्हर 25 रन. दोघी कलालीचे केपी आणि चेतन बॅटिंग करताय. तिसरी ओव्हर कोण घेत आहे? स्वतः अमोल रेल्वे लोको पायलट म्हणून कार्यरत आहेत इंडियन रेल्वेमध्ये. बघू कशी बॉलिंग होते. नो वाईड. पहिला बॉल वाईड. फिरवण्याचा प्रयत्न केला होता. 3 बॉल 33 रन. अमोल दादा काय करताय? अरे बापरे, ब्लॉक होल मध्ये टाकलेला बॉल. 4 बॉल 33 रन. काही समजत नाहीये का बाबा. हा वाईड आहे. मयूर आनंदराव पाटील बॉलिंग सुरुवात करताय. बघू काय होतं इथं. वाईडने सुरुवात. दरवेळेची सवय कधी मोडणार नाही. पुन्हा वाईड जाईल का? नाही. बापरे, अमोल दादांची फिल्डिंग. मयूरने केपीची विकेट घेतली. त्याच्यामुळे आता प्रमोद दादा बॅटिंगला आलेले. चेहरा दाखवता येईल का? ओके, दाखवता येतोय. ओके, पुन्हा. आणि येतात काय झालंय? ओ नो, वाचला. 4 ओव्हर 54 रन. ऋषी स्वतः बॅटिंगला. आयटी मॅन प्रमोद दादा बॉलिंगला. ऋषी बॉलिंगला आलेला आहे. चेतन दादा ऑन स्ट्राईक. बघूया काय होत आहे. फिरवलाय 6. ओके 60. 1 बॉल 60. फर्स्ट बॅटिंग करत असताना सॉरी चुकलेला आहे. 6 मारलेला आहे. 78 रन. कॅच सोडलेला आहे चेतन पाटील यांनी. नो बॉल. सिक्स. अरे वाह, अरे वाह, काय बॉल टाकलेला आहे जयेश. 6. आमचे मयूर आनंदराव पाटील दे. ओ कॅच सोडलेली आहे. ये काय अरे बाप. आमचे मयूर आनंदराव पाटील इकडे येऊन गेलेले होते नॉन स्ट्राईकला, तरीही वापिस जाऊन ते आउट ना झालेले आहेत. ओ देवदास टीम मधील मयूर आनंदराव पाटील. अरे काय नाही, एकही रन घेतलेला नाही.
6 षटकार मारलेला आहे मयूर आनंदराव पाटील यांनी. 4 ओव्हर 76 रन झालेले आहेत. 12 चेंडूत आम्हाला अजून टोटल किती रन करायचे आपल्याला? 30 रन, 31 रन. 12 चेंडूत 31 रन ची आवश्यकता आहे. बघू आता. हे षटकार मारलेला आहे. आता 11 बॉलात 25 रनाची आवश्यकता. बघूया आपण पुढे काय होतं तर. ओ वाईट बॉल आहे. ओ चांगली पास केली ना माहिती ना कधी. 85 तीन माय 380. व्हेरी वेल योगेश भाऊ. मला वाटतं देवदास टीम वाले हे घाण करतील थोड्यासाठी. एक बॉलचा पहिलाच बॉल षटकारसाठी. वाईट शॉट. 6 2 रन 12 रन 2 बॉल 14 रन मोजे मग आपल्याला. What a shot! Excellent! पेड़े वाले दादा की बोलती बंद. अमो भाई आले. अमोल दादा तीन बॉल 42 रन. समोर केपी कल्पेश. डेड बॉल टाकण्यात आलाय. काय फिल्डिंग करता एका पायाने. वाह वाह गजब शॉट. केपीने फिरवलाय षटकारसाठी. चौकारसाठी आलेला आहे हा बॉल. हा बॉल मी घेतो. 4 रन 61 रन 2 चेंडू. जयेश पाटील बॅटिंग करताना आता आपल्याला षटकार पाहायला मिळेल. वा पायाला नेम लावला आहे मयूर पाटील यांनी. डेड झालाय बॉल. असं मारला की दुसऱ्या ग्राउंडवर पोचवला त्याला. कॅच. 4 ओव्हर 74 रन.
टीम तेरे नाम. मी आउट झालो आता. केपी आणि चेतन दोघी बॅटिंग करताय. कलाली कलाली बॉलिंगला आले गणेश दादा वडोदेकर. 94. ओके, एक बॉल 94. कल्पेश मारू शकतो का? मारलाय. ओके, व्हेरी वेल कल्पेश. व्हेरी वेल. 2 बॉल 100. डेड बॉल पडलेला आहे, डेड बॉल. अजय दादा बॅटिंग एंडवर. कल्पेश वाईड बॉल. 101 रन. बवणीचे रन झालेले. बवणीचा 101. डेड बॉल झालेला आहे. 4 चेंडू 108 रन आणि हा पुन्हा एकदा बघूया काय करतात आमचे. कल्पेश खतरनाक खेळतोय यार. 2 बॉलात आपल्याला 2 क्लिअर पाहिजे. इतिहास घडवून टाकू. 2 बॉलात 2 क्लिअर कर. ओके, 4 बॉल. 5वा बॉल काय आहे? 4 आहे यार. लागून परत आलाय. रनआउट होऊ शकतो का? नाही, सिंगल घेतलाय. चेतन दादा एका बॉलात 1 बॉल बाकी. क्लिअर करा. जनतेची मागणी 1 6 पाहिजे. जनतेची मागणी 1 6 पाहिजे. वाईड वाईड. ओके, तरी सुद्धा टीम तेरे नामची मागणी आहे. 1 6 पाहिजे. करणार का? केलाय ना, केलाय. खतरनाक चेतन दादा. एकच वादा चेतन दादा. पाटीलाच्या चेहऱ्यावर थोडा आनंद दिसत नाही आपल्याला. 3री मॅच तरी तुम्ही जिंकाल अशी आम्हाला अपेक्षा आहे. ऋषी 3री मॅच तरी तुम्ही जिंकाल अशी अपेक्षा आहे आम्हाला. ओके, चालेल. आनंद आहे. मयूर काय वाटतंय ही मॅच काढणार की नाही? मग मॅच निघणार 100 रन. दादा काय म्हणू आई? कॉल होतो का नाही? आई कॉल होतो का नाही तुम्हाला? कॉल होतो का? असं योगेश दादा ही बॉलिंग कुठून शिकले तुम्ही? ही बॉलिंग गल्लीमधून. योगेश दादा असं ऐकण्यात आलंय तुमच्या अल्केम टीम वाले स्पेशल ट्रेनिंग सेशन ठेवतं बॉलिंग साठी. डेड बॉल. तुम्हाला मॅच चालू होण्याआधी बोललो होतो की आम्ही सिरीज जिंकून घेऊन जाऊ. तेच आम्ही तुमच्या समोर रिझल्ट आहे. 3-1 ने आम्ही पुढे. तेरे नाम शेवटी आमच्याच नाव राहणार आहे. हे आज सिरीज जिंकताय त्यामुळे हे काही हो बापरे. दादा कुठे लागला बॉल? दाखवा. गोटी सरकली. मामाश्री मागच्या वेळेला तुम्हाला बॉल लागला होता ते सांगू नाही सांगू जागेवर आलेत का नाही? हा, अरे इथपर्यंत गेलं ते. कप्तान श्री ही तुमची हीच बॉलिंग आहे जे दरवेळेला मग तुम्ही 6 बॉल मध्ये 4 6 खाता, पण आज तुमची लाईन अँड लेंथ जागेवरती. तुम्ही बोलू नका नाही तुम्ही पूर्ण डेट. तुम्ही हा अंदाजा घ्या महेंद्र भाई जर ओपनिंग होऊन लास्ट ओव्हर पर्यंत खेळत पण असतील. तुमच्यामध्ये काही असे अमुक वैरी लोक आहेत ते आउट करून देता आणि बॅट घेऊन पुढे राहता. त्यामुळे जे बॅट्समन आहे मागचे बॅट्समन आहे जसे महेंद्र पाटील आहे, अमोल दादा रेल्वे यांना गाडी चालवायला टाइम भेटत नाही. हे बघा तुम्ही बघू शकता
कसे ऐन टाइमवर चक्का मारतात. पण अमोल दादा दरवेळेला तुमच्याकडनं खेळता. नाही तरी आम्ही तुम्हाला पण दिले. जेव्हा आमच्याकडनं खेळलेत ना ते, त्यांची ना लाईन आहे ना लेंथ आहे ना बॅटिंग आहे. त्यांची चुकी नाही, त्यांची बॉलरांची एक कला आहे. हे बघा, एक छक्का बघू शकता तुम्ही, असं धुरंधर सेवाग सारखे 2007 मला 6 रनिंग केली, 3 जणांना रन आउट झाले आणि मी बॅटिंग असंच भरायलो. महेंद्र दादा तुम्ही साबित केला आज की तुम्ही वर्ल्ड क्लास बॅट्समॅन आहेत. तुम्ही ओपनिंग आले, कोणाची कोणाची हिंमत नाही मला आउट करून दाखवतील. तुम्ही ओपनिंग आले होते तर तुमच्याबद्दल मला फक्त एकच सांगायचं, पुरी टीम रन आउट करायची ताकद ठेवतो. मी करू शकतो पण तुम्ही मला करून दाखवलं का? नाही तुम्ही आउट नाही झाले, तुम्ही आउट नाही झाले आमच्याकडनं. हारलेले चेहरे टीम देवदासचे. काय मयूर, काय नाराज आहे यार? नाराज नाहीये भावा. 3-0 आकडा लक्षात ठेव. 3-0 पहिल्यांदा आहे रे भाऊ. पहिला. आता हे असंच बोलतील. आता तुम्हाला ऑनलाईन डाटा समजेन काही दिवसानंतर. पहिल्यांदा झाला तर काय खुश होत आहे. अरे जा रे 3-0 केलेले आहे आम्ही. टीम तेरे नाम 3 आणि टीम देवदास 0 मॅच जिंकलेली आहे. परत आमची कलालीची जोडी. चार रन. वेट कर वेट असू बढिया. शॉट 6. शॉट. वाईट. 2 पपड. शॉट. एक क्लिअर करून चौका. नाही रे भाऊ, आज कसं काय. आता शॉट. या टाको दादा. 85. वाईट. केपी राजा. वाह रे वाह. कॅपी बहुत फॉर्म में है. किती? 98 आणि 6. चलो 4 रन. अरे यार 98 कसं काय यार रे. 74-75. एक क्लिअर करतो कोणत्याही परिस्थिती मग 100 नको. नो बॉल क्लिअर 4 रन. नो बॉल नव्हतो. जयेश दादा कशी काय पकडली म्हणायचं कॅच? तुमचं या कॅचवर? आडवो हा. कशी पकडली कॅच मयूर? कळा. चलो 1 बॉल 17. विषय अजून क्लिअर आहे तुम्हाला? मारताय का? वाईट बॉल. एकोणावीस रन. किती बॉल योगेश? 19. 4 बॉल 19. चेतनभाई कलालीकर काय करता बघूया. बीट केलेलं आहे. तुमचं काय म्हणायचं आहे? आपलं काही म्हणणं नाही आज. सगळ्यांचे चेहरे पाहण्याजोगते, खास करून पेढेवाले दादा, आमचे पेढेवाले दादा आणि वर्डीकर यांचा चेहरा एकदा तुम्ही बघून घ्या फोटो फ्रेम मध्ये. सर्वे हलवा देवीदास सर्वे हलवा समजून आउट होत आहेत. देवीदासच्या टीमचे सगळ्यांचे चेहरे देवीदास सारखेच आहे, बघून घ्या. सर्वे हलवा सारखे आउट होत आहेत.
वर गुड शॉट 27 रन. खतरनाक. जयेश दादा आलेला आहे बॉलिंगला पुढची ओव्हर स्वतः घेऊन जयेश आलाय. पाटील. बघूया काय होतं इथं. 3 ओव्हर 27 रन. जयेशच्या मावसा 3 ना दादा. धीरज, योगेश भाऊ आणि चेतन. मग 27 रन. खतरनाक सफलता घेतली जयेशने. काय म्हणायचंय तुम्हाला? मी आला म्हणजे तुमच्या धुमाकूळच मावशाची करतो. मी आला म्हणजे धुमाकूळ होतो. धुमाकूळ. तुमच्या मावशाची विकेट घेतली, काय म्हणायचंय? हो, घ्यावीच लागेल. कडकडीत आणि दणदणीत असा षटकार मारलेला आहे जयेश पाटीलला. वाईट 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 वाईट. देखील ऐका 3 बॉल 4 बॉल 4 रन 5 बॉल 4 रन 4 रन. 5 बॉल 37 रन. वा गुड शॉट दादा. आमचे केपी केतन बघूया. वाईट 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 वाईट. गुड शॉट और गुड कॅच. पेडेवाले दादा गेले तुमचे दादा. नॉन स्ट्रायकर गेले. खतम. घेतली साथ द्यावी लागेल या बॅट्समनला. महेंद्र दादा पाटील 2 मॅचेस पासून आलेले, पण कोणीच त्यांना आउट करू शकलेलं नाहीये. पण ते सफल नाही झाले त्यांच्या टीमला जिंकवण्यासाठी. मी काय करू शकतो? मी बॉलिंग मध्ये पण एफर्ट दाखवलेला आहे, बॅटिंग मध्ये पण दाखवलेला आहे, पण काय पण काय म्हणायचंय? टीम तेरे नाम किती? व्हाईट वॉश होऊन व्हाईट अंडे होऊन घरी जात आहे देवदास टीमचे. टीम देवदास किती? टीम देवदास किती? ज्यांच्यातील एक वैरी ठरलेला माणूस जो बाहेर उभा आहे, बघून घ्या झूम आउट करून. अजय पाटील वर्डीकर पुढे गेलेले आहे. अजय पाटील कलाली वर्डीकर. ओके, ही यार आम्ही स्वीकार केलेली आहे, पण कमबॅक असा करू टीम तेरे नामला जागाही भेटणार नाही तोंड दाखवायला. हे तुम्ही टीम तेरे नाम लक्षात ठेवा.